तोही मागासवर्ग आयोगाचा मागासवर्ग आयोग गठीत करण्यासाठी, टास्क फोर्स गठीत करण्यासाठी याच गोरगरिबांनी लढाई पाहिजे. गोरगरिबांनी उलट ह्या 100-150 जणांना, या 2-3 जणांना न्याय देण्याचं काम केलं. पण या 100-150 जणांना गोरगरिबांना न्याय देण्याचं काम नाही केलं. गोरगरीब ओबीसीतून मागणीमध्ये एकही म्हणला नाही की तुम्ही यांना ओबीसीतून यांचा हक्काचं आरक्षण द्या. गोरगरीब मला द्या त्यांना कायदा बनवून. आणि हे उद्याचं जे असेल काय कायदा हे फक्त गोरगरिबांमुळे मिळतोय. त्यांना टिकणार नाही. तुमचा हे प्रश्न टिकणार नाही. टिकणार हा भाग त्याला नावीलाज आहे. ते शोधायला ते तयार नाही आहेत. 100-150 जण आणि ते दोघं ते शोधायला तयार नाहीत की आपल्याला एक पोरांचं परत मराठ्यांच्या पोराचं वाटलं होऊ शकतं. जसं मागं 20-20ची वेळ झालं, पोरांनी परीक्षा दिल्या, निवड झाली. ते त्यासाठी 3-4 वर्ष झाले पोरलं. 3-4 वर्ष तेच उद्या बघायला जर मिळालं आश्चर्य वाटायला नको. त्यापेक्षा आमची मराठ्यांची मागणी करोडोची. मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, त्यांना कोणती प्रमाणपत्र देणे, त्यांच्या सापडण्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या आधी सूचना केली, अंमलबजावणी. यासाठी सगळ्या मंत्र्यांना आणि आमदारांना मराठ्यांचे एक जीवन उद्या एक मतानं लढायचं. तुम्ही जर याच्या विरोधात बोलले 50% वर द्या, खालचं द्या, तर तुम्ही 100% मराठा विरोधी. मराठ्यांनी चूक केली, तुम्हाला मोठं करून ही उद्यापासून अर्थ निघणार. आणि मराठ्यांची हीच भावना आहे तुमची विषयात. ओबीसी आरक्षण 50% आतून बोलावं, वरचं एकाही आमदार महोदयाने, मंत्री महोदयाने बोलू नये, ही मराठ्यांची भावना. तुमच्या सांगण्यावरून असं वाटतंय की 20 तारखेनंतरची दिशा आहे ती लोकप्रतिनिधींविरोधात असणार आहे का? आता ती 21ला ठरत. संभाजीराजे छत्रपती असं म्हणतात, म्हणजे उद्यावर अधिवेशन आलेलं आहे आरक्षणासाठी, ते म्हणतात की सरकारला आणखी वेळ दिला पाहिजे आरक्षणाच्या प्रश्नासाठी. लय वेळ दिला आपण, 6 महिन्याचा वेळ दिलाय. राज्य पण साक्षीदार आहे. 6 महिन्याचा वेळ म्हणजे हा लय झाला. आणि नुसता सगळे स्वर एकट्या शब्दासाठी 3.5 महिने हल्ले वेळ. किती अंत बघावा सरकारनं या समाजात. समाज नाही सोडत काय असतं, पण त्यांना मर्यादा आहे. तशी समाजाला जे मर्यादा आहे, ज्यांना मोठं केलं तेच जर आपल्या विरोधात बोलणार असले आमदार महोदय आणि मंत्री महोदय, तर मराठ्यांना सुद्धा त्यांचा विचार करावा लागणार आहे. आपला असून आपल्या मागणीप्रमाणे बोलत नाही, वेगळं बोलतो. मराठ्यांना उद्या, मराठ्यांच्या आमदार महोदयांना, मंत्री महोदयांना उद्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनच बोलावं लागणार आहे. आणि 50%च्या आतच बोलावं लागणार आहे. ते जर नाही बोलले, ते जर 50%च्या वर बोलले, तर त्याचा अर्थ असा मराठ्यांनीच मोठं करून हे मराठा विरोधी. एक आहे की मराठ्यांचं सामाजिक आंदोलन यापूर्वी अनेकदा उभं राहिलं होतं आणि तुम्ही एक हाती आता तुम्ही गेल्या 5-6 महिन्यापासून सलग करताय. पण त्यामुळे आत्तापर्यंतच्या सगळ्या या परिस्थितीवर, आंदोलनावर राजकीय समीकरणं काही बदललेली नाहीत. आणि त्यामुळे मराठ्यांचे प्रश्न सुटत नाहीत की आतापर्यंतचं प्रश्न समोर आलेला आहे. एकही राजकीय पक्ष किंवा प्रस्थापित नेता मराठ्यांची बाजू मांडत नाही. आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मग करायचं काय, असा एक साधा प्रश्न सातत्याने उपस्थित होतो. तेच सांगितलं मी आता की सर्वसामान्य करोडो मराठ्यांना असं वाटतं, जे आमदार महोदयांना, मंत्री महोदयांना आम्ही मोठं केलं, त्याने आमच्या मागणीप्रमाणे बोलावं. आणि जर ते उद्या ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण हे सगळ्या सोयीची अंमलबजावणी करावं ह्या बाजूने जर बोलला नाही, तर तो मराठा विरोधी उद्यापासून धरला जाणार आहे. आमचा असला तरी त्याला पर्याय नाही. तुम्हाला आमचं म्हणून बोलाले, आमचं म्हणून ऐश्वर्य, आमचं म्हणून तुम्हाला प्रतिष्ठा आहे. आमच्याच पोरांची प्रतिष्ठा आणि आमच्याच जातीच्या गोरगरिबांची प्रतिष्ठा संपायला लागली, तुम्ही मराठा विरोध. मग तुम्ही उद्या अधिवेशनानंतर नावासकट महाराष्ट्राच्या जनतेसमोर, मराठ्यांसमोर सांगणार का की हे 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 मराठा विरोधी आहेत आणि या पुढच्या काळामध्ये मराठ्यांनी त्यांच्या सोयीनं निर्णय घ्यावा किंवा काय बोलावं? हे म्हणायची गरजच नाही. सगळ्या पक्षातले आमदार महोदय आणि मंत्री महोदयांची जबाबदारी आहे गोरगरीब मराठ्यांची मागणी 50%च्या आतून सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी या बाजूनच बोलावं. कारण यांचा, या जनतेचा, गोरगरीब मराठ्यांचा तुमच्यावरती अधिकार आहे. कारण तुम्हाला त्यांनी काहीतरी घडवलं आहे गोरगरिबांनी. त्यांच्या पोराच्या बाजून जर उद्या बोलला नाही, तर तुम्ही मराठाच विरोधी आहेत आणि आरक्षणसुद्धा विरोधी आहे. याचा सरळ सरळ उद्या मराठी अर्थ काढणार. आमची मागणी आहे, तर तुम्ही दुसरी कसं काय करता? ती सांगितली कुणी करायची? 3 लोकांनी, आणि लागतंय 150 जणाला. त्यांच्यासाठी करोडो मराठ्यांच्या नजरेतून पडू नका. करोडो मराठ्यांची मागणी 50% जातून ओबीसीतून
आणि ज्यांच्या नोंदी सापडल्याने त्यांची सगळ्या सोयऱ्यांचा कायद्याची अंमलबजावणी करणे याच्याच बाजूनं बोलावं. तुम्ही म्हणतात 50% वरचं द्यान, वेगळं द्यान, स्वतंत्र द्यान, मराठ्याला वेगळं आरक्षण, याला नको धक्का आणि त्याला नको धक्का. धक्क्यान धुक्क्याचा काय संबंध रे? तुम्हाला काय करा धक्क्यात? तुम्हाला काय करायचं? मराठ्यांचा अधिकार आहे तुमच्यावर, तुम्हाला बोलावं लागणार आहे. आम्ही तुम्हाला काय बोलणार नाहीत काय नाहीत, पण मग उद्यापासून तुम्ही मराठा विरोधी आहेत, मराठ्यांच्या मागणीच्या विरोधी आहेत, मराठ्यांचे पोरं बरबाद व्हावात या विरोधी आहेत. तुमचा विरोधी बाकी. उद्या ओबीसी नेते एकवटून विरोध करतील. ते काय धरलेलं आहे पहिल्यापासूनच 70 वर्ष 75 वर्ष आज थोडं किमान त्याची तरी त्यांना विरोध करण्यापेक्षा मी ह्या मताचा आहे त्यांचा आदर्श आमदार महोदयाने मंत्री महोदयाने घ्यावा. किमान ते जाण तरी ठेवते ओबीसीच्या बांधवांची, बोलतेच तुम्ही थोडी तरी जाण ठेवा. आता शेवटचा टप्पा आहे मराठ्यांच्या लेकरासाठी. म्हणजे तुम्हाला असं स्पष्टपणे म्हणायचं आहे का की मंत्री छगन भुजबळ हे जसं ओबीसीची बाजू मांडून लढतायत तसं सगळ्या आमदारांनी एकवटून, मराठा आमदारांनी एकवटून लढावं सभागृहात? का लढू नये हा प्रश्न आहे आमचा गोरगरीब मराठी. का? जर नोंद सापडली, समजा आमची जमिनीचा 7/12 सापडलाय आणि आमचा आधार उदाहरणार्थ तुम्ही आमदार महोदय मंत्री महोदय तुम्ही का म्हणू नये त्याचा 7/12 सापडला त्या गोरगरीबावर आणली होती त्याची जमीन त्याला दी का म्हणू नये? तुम्ही आम्ही खोटं मागतो तुम्हाला? मंत्री महोदय मराठ्यांचे आमदार महोदयांनी पक्ष सोडून सरळ सांगावं कुणबी नोंदी सापडलेल्या त्यांना आरक्षण द्यावं लागणार आहे. आम्ही ओबीसीच्या विरोधात नाही, तुम्हाला धक्का बी लागत नाही हेही बोलावं, पण त्यांचा हक्काचं आहे ते आणि ज्या नोंदी सापडलेल्या त्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा देण्याचं सरकारनं कबूल केलं. तुम्ही का देत नाही? ते सगळे आमदार मंत्री महोदयांनी का बोलू नये मराठ्यांच्या बाजूनं? मराठ्यांनी ठेका घेतलाय काय? आम्ही त्यांची प्रतिष्ठा वाढवायची आणि आमचे पोरं बराबाद करायचं आम्ही ठेका घेत चाललाय तुम्हाला मोठं करून. मग तुम्हाला मोठं करायचं, आमचे पोरं मोठे व्हावं म्हणून तुम्ही आमचे पोरं मोठे न होऊन देता, उलट खड्ड्यात घालायला लागली. आम्ही मागणी एक सांगतो तुम्ही तिसरी मागता. उद्या अधिवेशनानंतर मनोज जरांगे पाटील हे आता आंदोलनावर पुढचा टप्पा किंवा आंदोलनाबाबत पुढचं पाऊल टाकणार नाहीत असा एक आशावाद सरकारच्या समोर आहे, असं एक सरकारने गृहीत धरलं असावं. चांगला आशावाद आहे त्यांचा, स्वागत आहे त्यांच्या आशावादाचं, कारण ते उद्या बहुतेक अंमलबजावणी करणार आहे सगळ्या सोयऱ्यांची. चांगला निर्णय आहे त्यांचा. समाज डोक्यावर घेऊन नाचून उद्या दिसून त्यांना मग दिवाळीचं गुलाल किती पडतो त्यांच्या टपोऱ्यावर. नसता 21ची तयारी केली आम्ही आंदोलनाची. अच्छा, सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भातल्या आंदोलनाची तयारी रेडी झाली. त्याबद्दल शिवजयंती दिवशी का खोटं बोलावं? बाकीचं 21ला सांगा तयारी केली आहे. तर आम्हाला 20 तुम्ही अंमलबजावणी नाही केली तर 21च्या नंतर आंदोलन काय तयारी केली आम्हाला अंमलबजावणी पाहिजे. दादा, उदयनराजे भोसले असं म्हणालेले आहेत की आता आर्थिक निकषावरच आरक्षण पाहिजे. मी सांगितलं ना आता